बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? कसा चाललाय तुमचा अभ्यास माझ्या नागरत्ना चॅनल मध्ये? छान चाललाय ना? तुमचे कमेंट्स येत असतात मला. पण हे जे चॅनलचं लिंक आहे तुम्हाला पुढे तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना फॉरवर्ड करायचं आहे बरं का? फक्त आपल्या पुरतच ठेवायचं नाही. त्या मुलांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे नाही का? मग व्हेरी गुड. तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे माय इंग्लिश बुक मधलं 8वीचा धडा आहे इंग्लिशचा. तर बघूया काय आहे तुमचा 8वीचा धडा. तर तुमच्या धड्याचं नाव आहे अँड्रोकल्स अँड द लायन. अँड्रोकल्स आणि सिंह. अँड्रोकल्स हे मुलाचं नाव आहे आणि द लायन म्हणजे सिंह. लॉंग लॉंग अगो देर लिव्ड अ काइंड, जेंटल अँड कोर्टियस मॅन कॉल्ड अँड्रोकल्स. आता फार फार दिवसापूर्वी एक काइंड म्हणजे दयाळू, जेंटल म्हणजे मृदू स्वभावाचा, चांगला एकदम म्हणजे साधा बाधा असा, अँड कोर्टियस. कोर्टियस म्हणजे परोपकार करणारा. कर्टियस स्पेलिंग तुम्हाला पाठ करावे लागतील. तर कर्टियस म्हणजे परोपकारी, मॅन कॉल्ड अँड्रोकल्स असा तो माणूस होता. त्याचं नाव काय होतं? अँड्रोकल्स होतं. बट ही हॅड अ व्हेरी क्रुएल मास्टर. क्रुएल म्हणजे फारच खडूस, निर्दयी असा. मास्टर म्हणजे त्याचा मालक. कसा होता? बट ही हॅड अ व्हेरी क्रुएल मास्टर. फारच खडूस असा त्याचा मास्टर होता म्हणजे मालक होता. इन दोज डेज किंग्स, nobles and other wealthy men used poor people as their slaves. पण त्या काळामध्ये असं होतं, राजा लोक, नोबल्स म्हणजे उच्च कुळामधली लोक, अँड अदर वेल्दी मॅन आणि इतर जे श्रीमंत लोक होते ना, ते लोक गरीब, जे पुअर म्हणजे गरीब, पीपल म्हणजे माणसांना त्यांचे देअर स्लेव्स म्हणून, नौकर म्हणून, दास म्हणून, सेवक म्हणून त्या लोकांना ठेवत असत. त्यावेळी माणसांना सुद्धा विकायचे बरं का लोक. अँड्रोकल्स वॉज अ स्लेव. आणि हा जो अँड्रोकल्स होता तो एक गुलाम होता. The slaves were forced to work for their masters. आणि हे जे स्लेव्स असायचे, जे सेवक असायचे, त्या लोकांना मालकांच्या साठी जबरदस्ती काम करायला लावलं जात असे. मालिक लोक त्यांच्याकडून जबरदस्तीने, फोर्स्ड टू वर्क म्हणजे काम करण्यासाठी जबरदस्ती त्यांच्यावरती केली जात असे. कोण करत असे? तर त्यांचे मास्टर्स करत असे. They had to do what their masters told them. आता त्या लोकांच्या मालकाने त्या लोकांना सांगितलेलं काम त्यांना करावंच लागत असे. They had no freedom, no rights. फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य, राईट्स म्हणजे अधिकार. तर हे जे स्लेव्स होते, हे जे नौकर होते, गुलाम होते, त्या लोकांना कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य किंवा अधिकार नसे. इवन वेन दे वेर अनहॅपी विथ देअर मास्टर, जरी ते त्यांच्या मास्टरने, मालकाकडून जरी खुश नसले, दे कुड नॉट लिव्ह हिम, तर ते त्यांना सोडून सुद्धा जाऊ शकत नसत. दे वेर बाउंड बाय लॉ. त्यांना एका कायद्यामध्ये बांधलेलं असायचं. टू ओबे देअर मास्टर. त्यांनी त्यांच्या मास्टरचं
मालकाचं ऐकलंच पाहिजे. हाव एव्हर विक्ड ही माइट बी, तो कितीही वाईट असला तरीही त्याचं त्या लोकांनी बोललेलं ऐकलंच पाहिजे. कितीही त्याने अन्याय करू द्या, कितीही त्याने त्याला त्रास देऊ द्या, त्याला जेवण नाही दिलं, खाणं नाही दिलं, पिणं नाही दिलं, उपाशी ठेवलं, तरी सुद्धा त्या लोकांना तिकडनं जायची अजिबात परवानगी नव्हती. कोणत्याही परिस्थितीत त्या लोकांना गुलाम म्हणून त्या मालकाचं काम केलंच पाहिजे. तो मालक चांगला असो किंवा तो वाईट असो. ठीक आहे, चांगला असेल तर कुणीही कामं करेल, पण कितीही वाईट असला आणि कितीही त्रास देणारा असला तरी सुद्धा त्या लोकांना काम करावं लागत असे. अशा प्रकारचं अन्याय होत असे त्यांच्यावरती. अँड्रोकस डिड नॉट लाईक हिज हार्टलेस, म्हणजे हृदयी नसलेला निर्दयी माणूस, ज्याच्या शरीरामध्ये हृदयच नाहीये, इतका तो बेकार माणूस होता. तर अँड्रोकस डिड नॉट लाईक हिज, तर अँड्रोकस त्याचा जो मास्टर होता त्याला अजिबात आवडत नव्हता. तो कसा होता तो त्याचा मास्टर? हार्टलेस, म्हणजे त्याला हृदयच नसेल असा. विक्ड मास्टर, विक्ड म्हणजे अतिशय निर्दयी, ज्या लोकांच्या मध्ये अजिबात दया माया नसते अशा लोकांना विक्ड म्हणतात. His master starved his slaves and often whipped him. तर तो त्याला उपासनाशी ठेवत असे. स्टार्व्ड म्हणजे त्याचा जो तो गुलाम होता अँड्रोकस, त्याला तो उपाशी ठेवत असे. अँड ऑफन व्हिप्ड हिम, आणि सतत त्याच्यावरती तो आरडाओरड करत असे. त्याला चाबकाने तो मारत असे. अशा प्रकारचा तो निर्दयी विकेड मास्टर होता, दुष्ट मास्टर होता. अँड्रोकस फेल्ट that even death was better than serving such a master. अँड्रोकसला नेहमी वाटत असे की ह्या मास्टर बरोबर राहण्यापेक्षा मृत्यू परवडेल. He kept looking out for a good opportunity. तो नेहमी opportunity म्हणजे संधी, अशा चांगल्या संधीची वाट पाहत होता तिकडनं बाहेर निघण्यासाठी. At the first chance he got, he escaped from the clutches of his cruel master. आणि एक दिवस अचानक त्याला पहिलीच अशी संधी भेटली की त्याने काय केलं, लगेच त्या मास्टरच्या तावडीतून तो सुटला. क्रुएल मास्टर म्हणजे वाईट मालकाच्या तावडीतून तो सुटला. Now although Androcles had thus run away, आणि अँड्रोकस तिकडनं पळून गेला. He was not a coward, तो डरपूक नव्हता. कावर्ड म्हणजे न घाबरणारा. ठीक आहे. He took shelter in a forest, त्याने जंगलमध्ये आसरा घेतला. शेल्टर म्हणजे आसरा घेतला. He was not afraid of the wild beasts that roamed the forest. He was not afraid. Afraid म्हणजे घाबरणे. He was not afraid of the wild beast म्हणजे जंगली बीस्ट म्हणजे ऍक्च्युली राक्षस म्हणतात, पण जंगली भयानक जे जनावर जंगलामध्ये जे फिरत असतात त्यांना तो घाबरत नव्हता. रोम्ड म्हणजे फिरणे. द फॉरेस्ट जंगलामध्ये भयानक जनावर फिरत असतात की नाही, तर त्या जनावरांना तो घाबरत नसे. ही वॉज हॅप्पी दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड टू गो व्हेरेवर ही विश्ड. तो फार हॅप्पी होता म्हणजे खुश होता. दॅट ही वॉज फ्री, का तर तो स्वतंत्र होता. फ्री म्हणजे स्वतंत्र. ॲज अ बर्ड,
कशा प्रकारे स्वतंत्र होता? एका पक्षीप्रमाणे स्वतंत्र होता. टू गो व्हेर एव्हर म्हणजे कुठेही तो, त्याही विश्ड, तो जिथे इच्छा करू शकेल तिथे तो जाऊ शकणार होता. तो एका स्वतंत्र पक्षाप्रमाणे खुश होता, म्हणजे जिकडे त्याला मनाला येईल तिकडे तो आता जाऊ शकत होता. One day, as he was wandering in the forest, he suddenly came face to face with a lion. एकदा असंच तो जंगलामध्ये भटकत असताना त्याला त्याच्या समोर अचानक, सडनली म्हणजे अचानक, केम फेस टू फेस, त्याच्या समोरासमोरच कोण आला? लायन आला, म्हणजे सिंह आला. तर सिंह आणि अँड्रोकस दोघेही अगदी समोरासमोर आले. His first reaction was to turn and flee. तर ते पाहिल्या बरोबर त्याला असं वाटलं मनामध्ये की आता पटकन वळूया, टर्न करूया म्हणजे वळूया, अँड फ्ली म्हणजे पळून जाऊया, जोरात एकदम पळ काढतो ना आपण तशा प्रकारे आता पळ काढूया. But then he saw that the lion had not moved on seeing him. पण त्याने काय पाहिलं की त्याला बघून सुद्धा तो जो सिंह होता तो तिकडनं हल्ला नाही. It neither growled, न त्याने ग्राउल्ड म्हणजे घुरणे, तर न त्याने बघून त्याला गुरगुरला तो, नॉर रोर्ड, किंवा त्याने डरकाळी पण फोडली नाही. इन फॅक्ट इट लुक्ड ॲट हिम पिटियसली, म्हणजे फारच ते दयनीय परिस्थितीत असल्यासारखं अँड्रोकस कडे बघत होतं. As if it was in great pain, असं वाटत होतं की त्याला काहीतरी दुखत आहे, भयंकर वेदना होत आहेत. अँड्रोकस पॉज्ड, आता त्याने काय विचार केला होता अँड्रोकसने? आता फिरूया आणि लगेच पळ काढूया, धूम ठोकूया इकडनं सिंहाला बघितल्या बरोबर. आणि नैसर्गिक आहे ना, कोणीही बघितलं सिंहाला तर ते खाऊन टाकणार ह्या भीतीने कुणीही पळून जाण्याचाच विचार करणार. पण जेव्हा त्याने पाहिलं की सिंहाची अवस्था काहीतरी विचित्रच दिसत आहे, त्याच्या डोळ्यावरती, त्याच्या चेहऱ्यावरती त्याला वेदना दिसत आहे आणि तो त्याची काहीतरी मदत करेल या अपेक्षेने सिंह अँड्रोकस कडे बघत होता. मग अँड्रोकस पॉज्ड, मग तो एकदम स्तब्ध उभा राहिला, तसाच थांबला. Then he moved very cautiously towards the lion. फारच हुशारीने, सावधानीने, cautiously म्हणजे सावधानीने तो त्या सिंहाकडे जाऊ लागला, मूव्ह होऊ लागला म्हणजे जाऊ लागला. टुवर्ड्स द लायन म्हणजे लायन कडे जाऊ लागला. स्टेप बाय स्टेप म्हणजे एक एक असं पाऊल हळूहळू पुढे. बघितलं पाहिजे ना त्याचं पण काय रिॲक्शन आहे ते, नाहीतर तो खाऊन टाकेल ना त्याला. मग बिचारा तो हळूहळू आपलं बघतोय हा काय करेल का मला, असं करत करत तो हळूहळू हळूहळू करून त्या लायन कडे जाऊ लागला. द लायन मोन्ड अँड व्हिम्पर्ड, प्लीज हेल्प मी. आता लायनच्या तोंडामधून असं एक वेदनाचं, कसं आपण आपल्याला काहीतरी लागलं असेल किंवा दुखत असेल तर आपण कसं विव्हळतो ना वेदनेने, ओ करतो की नाही. त्याच प्रकारे जो सिंह होता त्याला सुद्धा वेदना होत होत्या, तो वेदनेने विव्हळत होता आणि वेदनेमुळे तो व्हिम्पर्ड म्हणजे रडत सुद्धा होता आणि तो विव्हळत सुद्धा होता. प्लीज हेल्प मी, इट्स आईज सीम्ड टू से. प्लीज तू माझी मदत कर, कृपा करून तू माझी मदत कर. अशा प्रकारची एक्सप्रेशन्स त्या सिंहाच्या डोळ्यामध्ये दिसत होते. आता तो जनावर आहे ना बिचारा, तो बोलणार कसा?
की तू मला मदत कर रे, मला लागलंय म्हणून, हो की नाही? मग त्याच्या डोळ्यामधूनच त्याला समजणार की ह्याला काहीतरी वेदना होत आहेत आणि हा मदतीसाठी म्हणून आपल्याकडे बघत आहे. When Androcles drew near, the lion lowered its head and began to lick its paw. आता जसा तो अँड्रोकल्स त्याच्या जवळ गेला तेव्हा तो लायन खाली त्याने त्याचं डोकं जे आहे ते खाली केलं आणि बिगेन टू लिक इट्स पाव. आणि त्याचा जो तळपाय होता तो तळपाय तो चाटू लागला, लिक करू लागला म्हणजे चाटू लागला. Then Androcles saw that the lion's paw was wounded. Wounded म्हणजे जखमी झालेला होता, घायाळ होता. Sore म्हणजे सुजलेला होता. म्हणजे ते जखम भरल्यावर कसं होतं ना तसं सोर. अँड स्वॉलन म्हणजे सुजलेला पण होता. ऑन अ क्लोजर लुक Androcles noticed that a big thorn had pierced on the lion's toes. आणि जेव्हा अँड्रोकल्स एकदम जवळ जाऊन जेव्हा त्याने पाहिलं त्याच्या पायाकडे तेव्हा त्याला काय नोटीस झालं म्हणजे त्याच्या नजरेमध्ये काय दिसलं? अ बिग थॉर्न. थॉर्न म्हणजे काटा. त्या सिंहाच्या तळपायामध्ये घुसलेला होता. सो धिस इज द कॉज ऑफ द लायन्स डिस्ट्रेस. तर हाच कारण होता त्या लायनच्या त्रासाचा. थॉट अँड्रोकल्स. अशा प्रकारे अँड्रोकल्सने विचार केला. जेव्हा त्याला काटा दिसला तेव्हा त्याला समजलं की आता ह्याच्या पायामध्ये हा जो काटा रुतलेला आहे त्या काट्यामुळे त्याचा बिचाराचा पाय जखमी झाला आहे. तो म्हणजे अतिशय ते जखम पूर्ण भरून गेला आहे त्याच्या पायामध्ये आणि त्याचा पाय सुजून गेलेला आहे आणि त्यामुळे हा बिचारा त्रासात आहे हे अँड्रोकल्सच्या लक्षात आलं. Summoning up all the courage, Androcles stretched his hand slowly towards the injured paw. आता हा अँड्रोकल्स होता फारच हुशारीने आणि फारच सावधानतेने त्याने काय केलं त्या सिंहाचा जो पाव होता जखमी पाव त्याला त्याच्याकडे त्याने हात पुढे केला. अँड वॉज अफ्रेड दॅट द लायन वुड अटॅक हिम. आणि तो घाबरत सुद्धा होता मनामध्ये की मी त्याचा हात लावला तर त्याने जर माझ्यावरती हल्ला केला तर अटॅक करणे म्हणजे हल्ला केला तर काय करायचं. इफ ही टच्ड इट स्वॉलन पाव. आणि ह्या सुजलेल्या पायाला जर मी हात लावला तर ह्याने माझ्यावरती हल्ला केला तर ही सुद्धा भीती त्याच्या मनामध्ये वाटत होती. कितीही काय केलं तरी ते शेवटी जनावरच आहे ना तर तो बिचारा घाबरणारच हे साहजिकच आहे. एवढी तरी हिम्मत केली त्याने. तुम्ही केली असते का एवढी हिम्मत? आधी तुम्ही तर पळूनच गेले असते हो ना. But the lion seemed to understand his good intention. पण तो जो लायन होता बहुतेक त्या लायनला अंडरस्टँड म्हणजे समजलं होतं हिज गुड इंटेन्शन म्हणजे त्याचा चांगला हेतू त्या लायनला समजला होता. म्हणजे तो लायनला समजलं की हा जो मला हात लावत असेल तर तो माझा काटा काढण्यासाठीच मला हात लावेल आणि ह्याचा उद्देश जो आहे तो माझा मदत करण्याचा आहे, मला कोणताही धोका देण्याचा नाहीये हे सिंहाला सुद्धा समजत होतं. Androcles took the paw in his left hand. आता अँड्रोकल्सने त्या सिंहाचा पाय आपल्या डाव्या हातामध्ये घेतला. Deftly he pulled out the thorn. आणि त्याने फारच हुशारीने आणि झटकन त्या सिंहाच्या पायामध्ये जो रुतलेला काटा होता तो काटा खेचून काढला. Then
Tearing a piece of his own clothing, the kind man bound up the lion's injured paw. आता टिअरिंग म्हणजे फाडणे. तर काटा काढल्यानंतर त्याने त्याचा जो कपडा होता, क्लोथिंग म्हणजे त्याने जे घातलेले कपडे होते ते त्याच्यातला एक तुकडा, पीस म्हणजे तुकडा, त्याने टिअर केला म्हणजे फाडला. द काइंड मॅन, त्या दयाळू माणसाने. कोण दयाळू माणूस? अँड्रोकल्स. बाउंड अप द लायन्स इंजर्ड पाव, आणि तो जो लायनचा पाय जखमी झालेला होता त्या जखमी पायाला त्याने आपला कपडा फाडला आणि त्याचा पायाला तो बांधला. टू ही सरप्राईज अँड वंडर द लायन देन लिक्ड हिज आर्म एज इफ टू शो ग्रॅटिट्यूड. आणि त्याला फारच सरप्राईज झालं, अतिशय आश्चर्य वाटलं त्याला. आणि म्हणजे काहीतरी एक अचानक असं काहीतरी घडतं की जे आपण अनपेक्षित असतं. तर त्यावेळी आपण कसं बघतो ना, एकदम म्हणजे त्याला म्हणतात वॉन्डर, म्हणजे जे अनपेक्षित आहे असं. द लायन देन लिक्ड हिज आर्म, तो जो सिंह होता तो त्याच्या हाताला चाटू लागला. एज इफ टू शो ग्रॅटिट्यूड, म्हणजे असं वाटत होतं की तो त्याचे आभार मानत होता. Androcles remained with the lion till it could walk again. आता ते जे सिंह होतं ते चालायला फिरायला लागेपर्यंत अँड्रोकल्स त्याच्या बरोबरच होता. He would hunt the forest and share his food with the helpless beast. आता तो जंगलामध्ये जायचा, शिकार करायचा आणि सिंहाला पण खायला द्यायचा आणि तो स्वतः सुद्धा खायचा. आता हेल्पलेस बीस्ट म्हणजे तो जंगली जानवर आहे, भयानक आहे आणि हेल्पलेस पण आहे म्हणजे लाचार आहे, तो चालू शकत नाही, म्हणून त्याला जिवंत ठेवण्यासाठी तो तिकडे राहिला होता. एव्हरी डे ही वुड क्लीन अँड ड्रेस द लायन्स वोंड, आणि रोज तो त्याचं जे जखम, वोंड म्हणजे जखम, त्याचं जे जखम होतं ते तो क्लीन करायचा म्हणजे स्वच्छ करायचा. अँड ड्रेस द लायन्स वोंड, आणि त्याला परत कपड्याने बांधायचा. सून द लायन वॉज एबल टू मूव्ह अबाउट. आता लगेचच तो सिंह जो होता तो बरा झाला आणि तो सुद्धा चालू लागला, हालचाल करू लागला. मेनी टाइम्स इट फॉलोड अँड्रोकल्स व्हेरेवर ही वेंट. पुष्कळदा असं व्हायचं की अँड्रोकल्स जिथे जिथे जायचा ते सिंह त्याच्या पाठी त्याच्या मागे मागे जात असे. इन द मीन वाईल अँड्रोकल्स मास्टर हॅड complained to the authorities that his slave Androcles had run away. आणि त्याच्यानंतर काय झालं, हा जो अँड्रोकल्स होता त्याचा जो मास्टर होता, मालक, त्याने अँड्रोकल्सच्या विरुद्ध त्यांचे जे अधिकारी होते त्यांच्याकडे त्या गुलामाबद्दल तक्रार केली की माझा हा जो गुलाम होता अँड्रोकल्स तो पळून गेलेला आहे. सोल्जर्स वेर सेंट इन ऑल डायरेक्शन्स टू कॅप्चर अँड्रोकल्स. आता सगळीकडे सैनिक लोकांना पाठवण्यात आले अँड्रोकल्सला पकडण्यासाठी किंवा ताब्यात घेण्यासाठी. कॅप्चर करणे म्हणजे ताब्यात घेणे. दे सर्च्ड फॉर हिम हाय अँड लो. वर खाली सगळीकडे त्या लोकांनी शोधलं. सर्च करणे म्हणजे शोधणे. हाय म्हणजे वर, लो म्हणजे खाली. बट कुडंट फाइंड हिम, पण तो त्यांना कुठेच भेटला नाही. एट लास्ट दे केम टू द फॉरेस्ट वेअर अँड्रोकल्स लिव्ड. शेवटी ते लोक जंगलात आले जिथे अँड्रोकल्स राहत होता. म्हणजे बघा त्या काळामध्ये जे गुलाम त्या लोकांचे असायचे आणि ते जर गुलाम पळून गेले तरी सुद्धा त्यांच्या मागे सैनिक लागायचे आणि शेवटी ते कुठे पोचले, जंगलामध्ये पोचले. इट सो हॅपन्ड दॅट अँड्रोकल्स हॅड गॉन आउट अलोन दॅट दे व्हाईल द लायन रेस्टेड नियर द केव. आणि
काय झालं त्यावेळी, अँड्रोकल्स हा एकटाच कुठेतरी गेला होता आणि हा जो सिंह होता तो गुफेजवळ आराम करत होता. बोथ ऑफ देम फेल इनटू द हँड्स ऑफ द सोल्जर्स. आणि बोथ ऑफ देम फेल इनटू द हँड्स ऑफ द सोल्जर्स म्हणजे दोघे पण त्या जे शिपाई आले होते त्या शिपाई लोकांच्या हातामध्ये सापडले. द सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी. आणि जे सैनिक होते त्या लोकांनी, शिपाई होते त्या लोकांनी त्यांना परत शहरामध्ये ते घेऊन आले. दे पुट अँड्रोकल्स इन चेन्स इन अ प्रिझन. द लायन वॉज केज्ड. आता अँड्रोकल्सला साखळ्या बांधून प्रिझन म्हणजे कैदेमध्ये ठेवण्यात आलं, तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं. द लायन वॉज केज्ड आणि सिंहाला पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात आलं. In those days, people who were found to be guilty of a serious crime were fed to the wild beasts as punishment. आता in those days म्हणजे त्या काळामध्ये people who were found to be guilty म्हणजे अपराधी, गुन्हेगार. त्या काळामध्ये कुणीही माणूस जर गुन्हेगार भेटला तर ते एक मोठं सिरियस क्राईम असेल तर त्या लोकांना जंगली जनावरांना खाण्यासाठी दिलं जात असे ॲज अ पनिशमेंट. म्हणजे त्यांना शिक्षा म्हणून जनावरांच्या हातात त्या लोकांना खाण्यासाठी देत असे. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ॲट दॅट टाइम. एखाद्या मालकाच्या तावडीतून किंवा मालकाकडून पळून जाणे हा त्यावेळी फारच गंभीर गुन्हा, सिरियस क्राईम म्हणजे गंभीर गुन्हा होता. Therefore, Androcles too was to be thrown to the wild beasts. आणि अँड्रोकल्सला सुद्धा त्या जंगली जनावराच्या समोर टाकण्यात येणार होते किंवा फेकण्यात येणार होते. On the appointed day, the emperor arrived at the circus and took his place. आणि ज्या दिवशी अँड्रोकल्सला सिंहाच्या पुढे किंवा जनावराच्या पुढे टाकण्याचं ठरलं त्या दिवशी जो राजा होता, एम्परर म्हणजे राजा, सर्कस मध्ये आला आणि त्याने त्याची जागा घेतली. द क्राऊड चिअर्ड लाऊडली. आणि जे लोक आले होते तिकडे ते बघण्यासाठी दृश्य, ते लोक सुद्धा मोठमोठ्याने ओढत होते. जसं तुम्ही क्रिकेट बघताना कसं सिक्सर म्हणून कसं लोक ओढत असतात, चिअर करत असतात, तशा प्रकारे तिकडे जे क्राऊड होतं, क्राऊड म्हणजे गर्दी, बघायला आलेली लोक सुद्धा मोठमोठ्याने, लाऊडली म्हणजे मोठमोठ्याने चिअर करत होते. द ट्रम्पेटर्स ब्लीव द ट्रम्पेट. ट्रम्पेटर्स जो होता तो काय वाजवत होता, ट्रम्पेट वाजवत होता. ते एक वाद्य असतं. अँड अँड्रोकल्स वॉज ब्रॉट इन टू द एरेना. आणि अँड्रोकल्सला त्या एरेना मध्ये आणलं म्हणजे अ ग्राउंड सराउंडेड बाय सीट्स ऑन ऑल साइड्स फॉर स्पोर्ट्स अँड अदर पब्लिक इव्हेंट्स. आता एरेना म्हणजे काय, एरेना म्हणजे ज्या प्रकारे क्रिकेटचं मैदान तुम्ही बघितलं असेल की चारी बाजूला लोक बसलेली असतात आणि मधोमध क्रिकेटचा सामना खेळला जातो, म्हणजे सगळ्या लोकांना तो दिसतो सामना, हो की नाही. तर अशा प्रकारे हे जे हा जो होता अँड्रोकल्स त्याला असं मधोमध आणण्यात आलं आणि त्याच्या चारी बाजूला कोण बसले होते, लोक बसले होते, त्याला म्हणतात एरेना. ठीक आहे. हिज चेन्स वेर अनबाउंड. त्याला जे साखळ्यामध्ये बांधण्यात आलं होतं तर त्याला ते त्या साखळ्यामधून सोडण्यात आलं. ही फेल्ट वीक अँड डिसमेड. तो फारच अशक्त दिसत होता आणि दुःखी दिसत होता. डिसमेड म्हणजे दुःखी, सॅड.
He was certain that this was the last day of his life. त्याला खात्री होती की तो त्याच्या आयुष्याचा शेवटचा दिवस होता. At the opposite end, a gate was raised and a ferocious lion was released into the arena. आणि at the opposite end, त्याच्या विरुद्ध दिशेने जे एक शेवट होतं, तिथून गेटच्या आतमध्ये एक फेरोसियस लायन म्हणजे एकदम डेंजर भयानक असा सिंह तिकडनं आतमध्ये सोडण्यात आला. कुठे? एरेनाच्या आत. इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फेरोसियस. त्याला उपाशी ठेवण्यात आलं होतं. त्याला म्हणजे कसं असतं माहितीये का, ते जंगली जनावरांना जेवढं तुम्ही उपाशी ठेवणार ना तेवढे ते खुंखार म्हणतात ना, म्हणजे एकदम आक्रमक होऊन जातात. ते भूक त्या लोकांना सहन होत नाही आणि जर त्यांना त्यांचं जर शिकार दिसलं समोर तर ते ताबडतोब त्याच्यावरती हल्ला करतात. तर असं झालं पाहिजे म्हणून त्या सिंहाला सुद्धा त्या लोकांनी उपाशी ठेवलं होतं. अँड्रोकल्स वॉज फिल्ड विथ फिअर. आता अँड्रोकल्स हा पूर्णपणे घाबरलेला होता. बट ही पुट अप अ ब्रेव फ्रंट. पण फार हुशारीने तो पुढे आला आणि हे जे काही त्याच्यावरती त्याला ह्या जे सिच्युएशनचा त्याला जो सामना करायचा होता त्याच्यासाठी तो उभा राहिला. द लायन सॉ अँड्रोकल्स अँड रश्ड टुवर्ड्स हिम. आता त्या सिंहाने अँड्रोकल्सला पाहिलं आणि तो धावतच त्याच्याकडे गेला. बाउंडिंग अँड रोरिंग. आणि त्याने त्या अँड्रोकल्स धावत धावत आणि डरकाळी फोडत तो सिंह अँड्रोकल्स कडे धावू लागला. बट सडनली इट स्टॉप्ड इन इट्स ट्रॅक्स. आणि अचानक तो थांबला. देन इट मूव्ड स्लोली फॉरवर्ड. मग हळूच तो पुढे पुढे जाऊ लागला. ऑल इट्स रेग सीम्ड टू हॅव मेल्टेड. आणि त्याचा जो राग होता तो क्षणार्धातच गेला. ऑल इट्स रेज सीम्ड टू हॅव मेल्टेड. मेल्ट होणे म्हणजे वितळणे. त्याचा जो राग होता तो वितळून गेला. अँड्रोकल्स सॉ दिस टू. आणि अँड्रोकल्सने सुद्धा हे पाहिलं. इच फ्रेंड रिकॉग्नाइज्ड द अदर. आता हे दोन्ही मित्र होते, त्यांनी एकमेकांना ओळखलं. द एव्हरीवन्स अमेजमेंट. अमेजमेंट म्हणजे सगळ्यांना म्हणजे आश्चर्याचा धक्का बसला. द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोकल्स अगेन. आता अँड्रोकल्सला जाऊन अँड्रोकल्सच्या जवळ तो लायन परत धावू लागला. But when it reached him, it began to purr and rub its nose against him. आणि जसा तो अँड्रोकल्सच्या जवळ पोचला त्याने ते जे मांजर बघा असं ते नखा वगैरे असं ते लाड वगैरे करतात ना ते लोक, ते मांजर बघा कसे आपल्याला अंग घासतात, त्यांचं नाक कसं घासतात, तशाच प्रकारे तो सुद्धा. आणि ते एक आवाज करतात करून त्याला पर आणि रब करणे म्हणजे अंग घासणे, नाक घासणे. अगेन्स्ट हिम, रब इट्स नोज अगेन्स्ट हिम. अँड्रोकल्स हग्ड द लायन. हग करणे म्हणजे मिठी मारणे. तर अँड्रोकल्सने त्या लायनला मिठी मारली. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. आणि तो पूर्णपणे एक ते ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय म्हणजे तो आनंदाने आणि जीव जाण्यापासून पण तो वाचला की नाही, त्याचाही त्याला रिलीफ म्हणजे त्याच्यामधून तो सुटला आणि तो त्याला त्याचा मित्र सुद्धा भेटला म्हणून तो ढसाढसा रडू लागला.
The audience, including the emperor, watched this tender sight in great wonder. आता ऑडियन्स म्हणजे जे लोक तिकडे जमले होते बघण्यासाठी ते, इन्क्लुडिंग द एम्परर म्हणे त्याच्यामध्ये एम्परर राजा सुद्धा त्यांच्यामध्ये, इन्क्लुडिंग म्हणजे त्यामध्ये राजा सुद्धा होता. वॉच दिस टेंडर, हा जे आश्चर्य होतं ते त्यांनी पाहिलं. टेंडर साइट इन ग्रेट वंडर, आश्चर्याने हे सगळं म्हणजे अकल्पित दृश्य, भावुक असं दृश्य बघून सगळ्यांना फारच आश्चर्य वाटत होतं. कुठे गेलं बाबा. पीपल बिगेन टू चिअर अँड्रोकल्स अँड आस्क्ड फॉर हिज रिलीज. आणि आता हे जे लोक जमले होते काय बघण्यासाठी, अँड्रोकल्सला कशा प्रकारे सिंह खातो हे बघण्यासाठी तिकडे लोक जमले होते. ते आता अँड्रोकल्सला स्वतंत्र करण्यासाठी आणि अँड्रोकल्सला ते लोक चिअर करू लागले. The emperor asked Androcles to explain the lion's strange behavior. आता जो राजा होता त्याने अँड्रोकल्सला विचारलं की अशा प्रकारे विचित्र हा जो सिंह तुझ्या बरोबर कशा प्रकारे वागला. When he heard the whole story, the emperor was also moved by the gratitude and friendship between man and beast. आणि जेव्हा राजाने ती सगळी कहाणी, हकीकत जी घडलेली होती ती सगळी ऐकली आणि त्या राजाला सुद्धा फार चांगलं वाटलं एका जनावराचं आणि माणसामधलं हे प्रेम बघून, मैत्री बघून. ही ऑर्डर्ड दॅट अँड्रोकल्स शुड बी सेट फ्री. आणि त्याने हुकूम दिला की अँड्रोकल्सला स्वतंत्र करा. ही कुड नो लॉंगर बी अ स्लेव. तो आता एक गुलाम नाही आहे, त्याला स्वतंत्र करून टाका. When the emperor asked Androcles what other reward he would like, Androcles replied that he did not want anything for himself, but he wanted the lion to be set free too. आता एम्पररने अँड्रोकल्सला स्वतंत्र तर केलंच, त्याला गुलामापासून, गुलामगिरीतून त्याला सांगितलं तो आता स्वतंत्र राहणार, तो कुणाचाही गुलाम म्हणून नाही राहणार. त्या व्यतिरिक्त अजून तुला काय रिवॉर्ड म्हणजे बक्षीस पाहिजे असं राजाने अँड्रोकल्सला विचारलं. तेव्हा अँड्रोकल्सने काहीही घेण्यास नकार दिला, पण त्याने सिंहाला सुद्धा त्याच्याबरोबर मुक्त करण्यासाठी विनंती केली. The two friends went back to the forest to live a free life. आणि अशा प्रकारे हे जे दोन मित्र होते ते जंगलामध्ये निघून गेले त्यांचं आयुष्य जगण्यासाठी, त्यांचं जीवन जगण्यासाठी. तर अशा प्रकारे ही कहाणी आहे अँड्रोकल्सची आणि सिंहाची. आय होप तुम्हाला मी शक्यतो अतिशय सोप्या भाषेमध्ये समजावण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुम्ही समजला पण असाल. समजला ना? मग तर फटाफट फॉरवर्ड करा माझ्या चॅनलचा लिंक आणि दुसऱ्या मुलांना सुद्धा शिकू द्या चांगल्या प्रकारे. ठीक आहे? कराल ना तुम्ही एवढं माझ्यासाठी? थँक्यू. आणि जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर सबस्क्राईब करून बेलचा आयकॉन टॅप करा, जे आहे एकदम फ्री, मुफ्त. त्याच्यासाठी कोणतेही चार्जेस लावलेले नाही आहेत. ठीक आहे? त्यामुळे बिंदास फॉरवर्ड करा माझ्या चॅनलचं लिंक इतर मुलांना सुद्धा. ठीक आहे? तर तुमचे माझ्यावरती फार उपकार होतील. आणि तुमच्या काही शंका कुशंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. 1ली ते 10वीच्या मुलांसाठी मी व्हिडिओ अपलोड करत आहे, त्यामुळे तुमच्या काही शंका आहे, काय अर्जंट आहे तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. तर मी ते पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करीन. ठीक आहे? आता लवकरच मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे ह्या धड्याची प्रश्नांची उत्तरं. तोपर्यंत धडा व्यवस्थित समजून घ्या. जे तुम्हाला स्पेलिंग कठीण वाटत आहेत त्यांच्या खाली अंडरलाईन करा. मी जे अर्थ सांगितले आहेत ते अर्थ लिहा किंवा डिक्शनरी मध्ये बघा, गुगल बाबाकडे जा. गुगल बाबा म्हणजे आपला मोबाईल मधला गुगल, त्याच्यामध्ये जावा आणि व्यवस्थितपणे
शब्दांचे अर्थ लिहून काढा आणि स्पेलिंग पाठ करणे तुमच्यासाठी फार गरजेचे आहेत. म्हणून एक शब्द कमीत कमी 10 वेळा लिहून काढा, बोलून बोलून. ठीक आहे, करणार ना तुम्ही एवढा? तुम्हाला चांगले मार्क्स पाहिजेत की नाही? तर एवढं आपल्याला करायलाच पाहिजे. ठीक आहे, चला तर मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे होम, स्टे सेफ, घरीच राहा आणि सुरक्षित राहा. टाटा, बाय बाय.